नमस्कार विद्यार्थी मित्र, मागच्या आपण 2 टॉपिकमध्ये पहिला म्हणजे कॉमर्स 208 पार्ट अकाउंटन्सी पार्ट 1 या भागामध्ये आपण मागच्या 2 टॉपिकमध्ये पहिला टॉपिक जो अभ्यासला तो म्हणजे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. त्यामध्ये आपण रिकन्सिलिएशन कशाप्रकारे केलं जातं त्यासंबंधी माहिती मिळवली. त्यानंतर आपण मागच्या तासाला बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे हुंडी विनिमय या टॉपिकमध्ये हुंडी कशाप्रकारे काढली जाते, त्याचे प्रकार, त्याचा फॉर्मॅट आणि त्यानंतर प्रॉब्लेम या घटकाचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आज आपण डेप्रिसिएशन या घटकामध्ये म्हणजे पहिल्या पुस्तकातील युनिट नंबर 3मध्ये डेप्रिसिएशन हा भाग अभ्यासणार आहोत. तर डेप्रिसिएशन म्हणजे काय नेमकं, तर डेप्रिसिएशनला मराठीमध्ये घसारा असं म्हणतात. एखाद्या मालमत्तेची म्हणजे एखादी वस्तू वापरल्यानंतर ती काही कालांतराने त्याची झीज होते आणि त्यामुळे ती जी काही झीज होते त्याला घसारा असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी समजा आपण आता जर एखादी गाडी घेतली असेल, समजा मी 50,000ची समजा मोटरसायकल खरेदी केली असेल, तर ती 50,000ची मोटरसायकल आणि 4 वर्षांनी त्याची व्हॅल्यू काय होणार, आपोआपच कमी झालेली पाहायला मिळते. म्हणजे 50,000ची मशिनरीची व्हॅल्यू 5 वर्षांनी 10,000 झालेली आपल्याला पाहायला मिळेल किंवा 20,000 झालेली पाहायला मिळते. म्हणजे 50,000वरून ती मालमत्ता ती असेल 20,000वर आली, म्हणजे तिची 30,000 रुपये घट झालं. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डेप्रिसिएशन असं म्हणतो. म्हणजे एखादी मालमत्ता किंवा एखादी असेटचा वापर केल्यामुळे त्या मालमत्तेची होणारी झीज, त्या मालमत्तेची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे पूर्वीसारखी राहत नाही, ती कमी जी व्हॅल्यू होते त्याला आपण काय म्हणणार, डेप्रिसिएशन असं म्हटलं जातं. म्हणजे डेप्रिसिएशन हे फक्त फिक्स असेटवर चार्ज केलं जातं. मोटरसायकल, फर्निचर, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, त्यानंतर जमीन, म्हणजे या सगळ्या गोष्टीवर डेप्रिसिएशन हे चार्ज केलं जातं. म्हणजे एखादी असेट आपण खरेदी केल्यावर त्या असेटची व्हॅल्यू कालांतराने 2 वर्षाने किंवा 3 वर्षाने ॲटोमॅटिकच कमी झालेली पाहायला मिळते. आणि ही जी आपल्या असेटची झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याला डेप्रिसिएशन असं म्हणतात. डेप्रिसिएशन हे फिक्स असेटवर नेहमी चार्ज केलं जातं आणि डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे प्रत्येक असेटची व्हॅल्यू ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण डेप्रिसिएशनचं ऑब्जेक्ट बनणार आहोत. तर पहिला ऑब्जेक्ट आहे ट्रू अँड फेअर व्ह्यू. त्या असेटची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू काढण्यासाठी किंवा व्हॅल्यू योग्य मूल्य काढण्यासाठी डेप्रिसिएशन हे चार्ज केलं जातं. म्हणजे प्रत्येक असेटवर, उदाहरणार्थ फर्निचर म्हणा, आता मी तुम्हाला सांगितलं फर्निचर, मोटरसायकल, त्या असेटवरचं झीज जी काही काढली जाते म्हणजे ट्रू अँड फेअर व्ह्यू, त्या असेटची खरी किंमत काढण्यासाठी डेप्रिसिएशन हे प्रत्येक वर्षी म्हणजे वर्ष संपल्यानंतर, म्हणजे अकाउंटिंग वर्ष फायनान्शियल वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिल ते 31 मार्च किंवा कॅलेंडर वर्ष संपल्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर प्रत्येक असेटवर डेप्रिसिएशन हे चार्ज केलं जातं. त्यानंतर दुसरा जो ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ ॲन असेट. एखादी असेट वापरून झाल्यानंतर त्याच्या जागी दुसरी मालमत्ता आणावी लागते. म्हणजे आपण जर बघितलं असेल, गाडीचं एक्झाम्पल जर घेतलं असेल तर 10 वर्षांनी ती असेट आपल्याला काय करावी लागेल, बदलावी लागेल. ती गाडी आपल्याला बदलावी लागेल. म्हणजे साधारणतः 10 वर्षांनी त्या जागी दुसरी मालमत्ता आणावी लागते आणि दुसरी मालमत्ता आणण्यासाठी डेप्रिसिएशन हे चार्ज करावं लागतं. जर तुम्ही डेप्रिसिएशन प्रॉपर त्या वर्षी दाखवलं असेल तर त्या असेटची किती झीज झाली, किती वर्षांनी ती दुसरी असेट आणावी लागेल यासंबंधी याची आपल्याला सगळी माहिती मिळते. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की असेट बदलण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी डेप्रिसिएशन हे प्रत्येक असेटवर, प्रत्येक फिक्स असेटवर काढावं लागतं. त्यानंतर आपण पुढचा जो ऑब्जेक्ट आहे ट्रू अँड व्ह्यू ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये आपण डेप्रिसिएशन दाखवतो की असेटमध्ये आपण त्या असेटमधून बॅलन्स शीटला लेस करतो. म्हणजेच काय, तर बॅलन्स शीट योग्य येण्यासाठी, प्रॉपर आपला बॅलन्स मिळण्यासाठी, प्रॉपर आपण त्या बॅलन्सपर्यंत पोहोचण्यासाठी डेप्रिसिएशन हे चार्ज करावं लागतं. चार्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे डेप्रिसिएशन कोणत्या उद्देशासाठी काढलं जातं यासंबंधी आपण माहिती मिळवली. तर त्यानंतर आपण डेप्रिसिएशनचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये डेप्रिसिएशनचे एकूण पुस्तकामध्ये 9 प्रकार आहेत. त्यापैकी आपल्याला 2च प्रकारावर प्रॉब्लेम विचारणार. त्यातला पहिला प्रकार म्हणजे फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धत किंवा त्याला ओरिजिनल कॉस्ट मेथड असं म्हणतात. त्या मेथडने आपण प्रॉब्लेम
म्हणजे प्रॉब्लेम पाहणार होतो. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे काय, तर त्या मेथडप्रमाणे तुमच्या असेटवर दरवर्षी डेप्रिसिएशन चार्ज करावं होतं आणि दरवर्षी डेप्रिसिएशन हे फिक्स असतं. ज्यावेळी तुम्ही एखादी असेट नवीन खरेदी करणार त्यावेळी त्या असेटवर डेप्रिसिएशन येणार, म्हणजे स्थिर प्रभाग पद्धती असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे त्या असेटवरचं डेप्रिसिएशन फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीमध्ये दरवर्षी फिक्स केलं जातं. म्हणजे फिक्स म्हणजे कॉन्स्टंट असतं, बदलत नाही. तुम्ही कितीही वर्ष ती असेट वापरा, फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीमध्ये हे डेप्रिसिएशन नेहमी कॉन्स्टंट राहतं. मग त्याला आपण फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड किंवा त्याला ओरिजिनल कॉस्ट मेथड असंही म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे डेप्रिसिएशन चार्ज करण्याची पद्धती म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा त्याला डिमिनिशिंग बॅलन्स मेथड असं म्हणतात. म्हणजे ज्यावर काय होतं, बॅलन्सवर डेप्रिसिएशन काढलं जातं. ज्या पद्धतीने आपण म्हणजे ती असेट पहिल्यांदा डेप्रिसिएशन असेटवर चार्ज केल्यानंतर त्या पुढील वर्षापासून त्या असेटवरच्या बॅलन्स जेवढा बॅलन्स त्या असेटचा उरेल त्यावर दरवर्षी 6 महिने किंवा वर्षभराचं डेप्रिसिएशन काढलं जातं. अशा डेप्रिसिएशनच्या 2 पद्धती आहेत, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड. त्यावरचे आपण प्रॉब्लेम पण पाहणार आहोत. म्हणजे आज आपण फक्त डेप्रिसिएशन म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्ट, त्याची व्याख्या आणि त्याचे प्रकार जेवढ्या घटकांचा आपण अभ्यास केला. आता आपण त्या डेप्रिसिएशन चार्ज करताना कशाप्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किंवा कशाप्रकारे तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार त्याविषयी माहिती मिळवणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्र, आता आपण डेप्रिसिएशन अकाउंटन्सी पार्ट 1, अकाउंटन्सी पार्ट फर्स्ट, फॉर्म 208 या पुस्तकातील टॉपिक नंबर 3 युनिट नंबर 3 डेप्रिसिएशन या घटकांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे डेप्रिसिएशनला मराठीमध्ये घसारा असं म्हणतात, घसारा. त्या टॉपिकमध्ये आपण पहिला म्हणजे डेप्रिसिएशन म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहणार आहोत. डेप्रिसिएशन may be defined as permanent and continuing diminution in the quantity or the value of asset म्हणजे या व्याख्येचा अर्थ काय, तर डेप्रिसिएशन मे बी डिपेंड ॲज परमनंट अँड कंटिन्यू डॅमिनिशिंग इन द क्वांटिटी ऑर द व्हॅल्यू ऑफ असेट. म्हणजे डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे एखाद्या असेटची, एखाद्या मालमत्तेची, फिक्स मालमत्ते काय होते, त्याची व्हॅल्यू, त्याचा दर्जा काय होतो, कमी होतो. कशामुळे, घसारा आकारल्यामुळे. म्हणजे कुठलीही तुम्ही जर बिल्डिंग पकडलं असेल किंवा प्लांट मशिनरी पकडली असेल, फर्निचर पकडलं असेल, जे काही फिक्स मालमत्ता आहे त्या मालमत्तेची व्हॅल्यू डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे 2 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर काय होते, प्रत्येक वर्षी तुम्हाला डेप्रिसिएशन हे दाखवावं लागतं आणि डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे त्या असेटची व्हॅल्यू काय होते, कमी होते. डिमिनिशिंग इन द क्वांटिटी ऑफ द व्हॅल्यू ऑफ असेट, म्हणजे ती मालमत्तेची व्हॅल्यू आपल्याला कमी झाली पाहायला मिळते. त्याला त्या म्हणतात डेप्रिसिएशन म्हणजे घसारा असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आता मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की एखादी समजा 50,000ची गाडी खरेदी केली असेल आणि ती गाडी तुम्ही 5 वर्षांनी जर विकायला काढली असेल तर त्याची व्हॅल्यू काय होते, ॲटोमॅटिकच कमी झाली पाहायला मिळते. म्हणजे 50,000ची मालमत्ता 20,000ला विकली जाते 5 वर्षांनी. म्हणजे काय, तर त्या असेटची व्हॅल्यू कमी झाली, 30,000 रुपये जी व्हॅल्यू कमी झाली त्याला आपण काय म्हणतो, डेप्रिसिएशन किंवा घसारा असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक मालमत्तेवर डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं आणि डेप्रिसिएशन चार्ज केल्यामुळे त्या असेटची, त्या मालमत्तेची व्हॅल्यू काय होते, कमी झाली आपल्याला पाहायला मिळते. हे आपण आताच बघितलं. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेप्रिसिएशन मी तुम्हाला मगाशी ऑब्जेक्टिव्ह सांगितले आहेत बघा. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेप्रिसिएशन में पहिला ऑब्जेक्ट आहे टू फाइंड आउट ट्रू प्रॉफिट और लॉस. म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनने किंवा एखाद्या व्यावसायिकाला खरा प्रॉफिट की लॉस पाहायचा असेल तर त्याला त्या असेटवरचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. म्हणजे ट्रू फाइंड आउट द ट्रू प्रॉफिट ऑर लॉस, म्हणजे योग्य नफा, योग्य प्रॉफिट की लॉस काय, एखाद्या व्यावसायिकाला योग्य नफा किंवा म्हणजे योग्य लॉस, तोटा काय झाला असेल ते पाहण्यासाठी डेप्रिसिएशन हे चार्ज करावं लागतं. हा पहिला ऑब्जेक्ट आहे. नंबर 2 टू प्रेझेंट ए ट्रू व्हॅल्यू ऑफ असेट.
त्या असेटची प्रेझेंट व्हॅल्यू काय आहे, ती असेट 5 वर्षांनी आपण समजा विकल्यावर किंवा 5 वर्षांनी आपण विकणार आहोत, त्या असेटची खरी किंमत काय आहे हे पाहण्यासाठी डेप्रिशिएशन हे आकारावं लागतं. नंबर 3, स्प्रेडिंग ओव्हर ऑफ द लॉस ड्यू टू डेप्रिशिएशन, ऑफ द लॉस ड्यू टू डेप्रिशिएशन. म्हणजे काय होतं, ते डेप्रिशिएशन चार्ज केल्यामुळे प्रत्येक बिझनेसमधलं काय होतं, लॉस होतो, त्याला लॉस सहन करावा लागतो, त्या असेटची व्हॅल्यू कमी होते आणि त्यामुळे त्यावर व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तो जो काही लॉस आहे तो लॉस प्रत्येक बिझनेसमधला सहन करावा लागतं. म्हणजे त्यासाठी डेप्रिशिएशन हे त्या असेटवर दाखवावं लागतं. त्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ एन असेट म्हणजेच काय, तर ती असेट बदलण्यासाठी, ती असेट 5 वर्षानंतर समजा निकामी झाली असेल, समजा यंत्रसामुग्री 5 वर्षांनी तिचा वापर झाला असेल आणि 5 वर्षानंतर त्या जागी नवीन जर आणायची असेल तर प्रत्येक बिझनेसमधला प्रत्येक व्यावसायिकाला डेप्रिशिएशन घसारा हा दाखवावाच लागतो. आणि जर घसारा दाखवला असेल तर ती असेट किती वर्ष चालणार आहे, किती वर्ष ती असेट चालून वापरून झाल्यावर त्यामध्ये बदल होणार आहे, त्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला, प्रत्येक बिझनेसमॅनला डेप्रिशिएशन हे चार्ज करावं लागतं. अशा प्रकारे आपण ऑब्जेक्ट ऑफ डेप्रिशिएशन हा भाग बघितला. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण टाइप्स ऑफ डेप्रिशिएशन किंवा मेथड ऑफ डेप्रिशिएशन डेप्रिशिएशनचे प्रकार कोणते हे पाहणार आहोत. मेथड ऑफ डेप्रिशिएशन, त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा त्याला दुसरा शब्द आहे ओरिजिनल कॉस्ट मेथड. हा पहिला प्रकार आहे. म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड म्हणजे काय, तर या मेथड प्रमाणे प्रत्येक असेटवर त्याच्या कॉस्टवर डेप्रिशिएशन चार्ज करावं लागतं. समजा एखाद्या असेटची मालमत्ता 50,000 रुपये असेल किंवा 1,00,000 रुपये असेल तर त्या 1,00,000 रुपयावर तुम्हाला फिक्स्ड पद्धतीने त्या समजा 10% असेल डेप्रिशिएशन, तर 10% डेप्रिशिएशन दाखवावं लागतं. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून देत आहे, तो आपण प्रॉब्लेमच्या वेळी पाहणार आहोत. फॉर्म्युला डेप्रिशिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट प्लस इंस्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ असेट किंवा लाईफ ऑफ असेट. हा या फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने डेप्रिशिएशन काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता आपण जो बघितला, डेप्रिशिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले लाईफ ऑफ असेट. हा डेप्रिशिएशन फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने स्थिर प्रभाग पद्धतीने डेप्रिशिएशन कसं काढलं जातं त्यासंबंधी हा आपण फॉर्म्युला सूत्र लिहून घेतलेलं आहे. ते कोणत्या पद्धतीने काढलं जातं ते आपण प्रॉब्लेमच्या वेळी पाहणार आहोत. त्यावेळी प्रॉब्लेमच्या वेळी आपला हा फॉर्म्युला लागेल. दुसरी पद्धत आहे म्हणजे डॅमिनिशिंग बॅलन्स मेथड. दुसरी पद्धत डॅमिनिशिंग बॅलन्स मेथड ही दुसरी पद्धत आहे डेप्रिशिएशन चार्ज करण्यासाठी. किंवा त्याला दुसरा नाव आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड. तर या पद्धतीने एखाद्या असेटवर डेप्रिशिएशन कशा पद्धतीने आकारायचं. समजा असेटची व्हॅल्यू 1,00,000 रुपये असेल तर त्या 1,00,000 रुपयावर पहिल्या वर्षी तुम्हाला 10,000 काय मिळेल, डेप्रिशिएशन मिळेल. आणि मग 10% काढल्यानंतर जो काही बॅलन्स उरेल, कारण इथे आपण नावामध्ये आहे बघा रिड्युसिंग बॅलन्स मेथड, जो काय पहिल्या वर्षी बॅलन्स उरेल त्या बॅलन्सवर परत 10% डेप्रिशिएशन काढणं आवश्यक आहे. ते म्हणजे त्या पद्धतीला काय म्हणतात, रिड्युसिंग बॅलन्स मेथड असं म्हटलं जातं. ते कशा पद्धतीने काढलं जातं ते आपण प्रॉब्लेमच्या वेळी पाहणार आहोत. त्यानंतर तिसरी जी मेथड आहे ॲन्युटी मेथड म्हणजे काय, तर ॲन्युटी पद्धतीने दरवर्षी डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. आता ॲन्युटी म्हणजे काय, ज्यापैकी आपण बँकेमध्ये पैसे ठेवले असेल तर इंटरेस्ट आपल्याला मिळतो, त्या पद्धतीने यावर ठराविक पद्धतीने ठराविक काळासाठी म्हणजे 1 वर्ष 2 वर्षासाठी हे डेप्रिशिएशन काढलं जातं.
नंबर 4 डेप्रिशिएशन फंड मेथड. डेप्रिशिएशन फंड मेथड. फंड मेथड म्हणजे डेप्रिशिएशनचा फंड जमा करून, निधी जमा करून डेप्रिशिएशन दरवर्षी दाखवलं जातं. नंबर 5 पाचवी पद्धत जी आहे डेप्रिशिएशन फंड. इन्शुरन्स पॉलिसी मेथड. इन्शुरन्स पॉलिसी मेथड म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखाद्या गाडीवरचं काय दाखवतो, इन्शुरन्स दाखवतो, त्या पद्धतीने तो फंड गोळा केल्यावर त्याच्यावर इन्शुरन्स काढल्यानंतर यावर डेप्रिशिएशन दाखवलं जातं. नंबर 6वी जी मेथड आहे ती म्हणजे रिव्हॅल्युएशन मेथड. रिव्हॅल्युएशन मेथड म्हणजे रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्या असेटवरचं मूल्यांकन केल्यानंतर काय काढलं जातं, डेप्रिशिएशन काढलं जातं. अशा प्रकारे डेप्रिशिएशनचे एकूण 6 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी तुमच्या परीक्षेला प्रत्येक म्हणजे पहिले 2 प्रकार आहेत, त्यापैकी पहिल्या प्रकारावरचा आपण प्रॉब्लेम आता पाहणार आहोत. म्हणजे पहिला प्रकार म्हणजे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा ओरिजिनल कॉस्ट मेथड. या मेथडने डेप्रिशिएशन कशा प्रकारे चार्ज केलं जातं त्यासंबंधी आपण इथे आत्ताच फॉर्म्युला बघितला, सूत्र बघितलं. डेप्रिशिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले लाईफ ऑफ असेट. त्या पद्धतीने आपण आता प्रॉब्लेम पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्र, आता आपण पहिला प्रॉब्लेम जो फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडने पहिली पद्धत जी आपण बघितली प्रकारामध्ये त्यामध्ये फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, या पद्धतीमध्ये आपण प्रॉब्लेम आता पाहणार आहोत. किंवा त्याला दुसरा शब्द आहे तो म्हणजे ओरिजिनल कॉस्ट मेथड. ओरिजिनल कॉस्ट मेथड या पद्धतीने आपण डेप्रिशिएशन कशा प्रकारे चार्ज केलं जातं ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये तुमच्या पुस्तकातील अकाउंटन्सी कॉम 208 पार्ट फर्स्ट त्यामध्ये पेज नंबर 47 47 पेजवर पहिला प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण 47 पेजमध्ये 47 पानावर डेप्रिशिएशन या टॉपिकमधील हा जो पहिला प्रॉब्लेम जो आहे तो आपण पाहणार आहोत. बघा, एक कंपनी परचेस मशीन फॉर ₹50,000 ऑन 1 एप्रिल 1997. कंपनी पेड ₹2,000 ऑन इंस्टॉलेशन. It is estimated that the life of machine is to be 10 years. It is accepted scrap value would be ₹5,000. Depreciation to be charged on fixed installment method. Prepare necessary ledger account for 4 year in the book of company. म्हणजे कंपनी 4 वर्षात तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे त्या असेटवरचं म्हणजे त्या यंत्रसामुग्रीवरचं डेप्रिशिएशन दाखवायचं आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे, प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट म्हणजे पहिलं जे तुम्ही अकाउंट आखणार आहात ते म्हणजेच मशिनरी अकाउंट आखणार आहात. मशिनरी अकाउंट इथे आपण आखलेलं आहे बघा. त्यामध्ये डेट पर्टिक्युलर LF रुपीज, डेट पर्टिक्युलर LF रुपीज असे 4 कॉलम आपण आखणार. पहिल्या कॉलममध्ये यायचं डेट म्हणजे तारीख. दुसऱ्या कॉलममध्ये पर्टिक्युलरला मराठीमध्ये म्हणतात तपशील. LF लेजर पोलिओ असं म्हटलं जातं. आणि शेवटचं म्हणजे रुपीज रक्कम. रुपीज कॉलम, रक्कम कॉलम. त्याच पद्धतीने सेम इकडे, त्याच पद्धतीने सेम पुढे डेट तारीख, पर्टिक्युलर तपशील LF लेजर पोलिओ आणि रुपीज रक्कम सेम कॉलम पुढे आकायचे. म्हणजे ज्या बाजूची साईड म्हणजे डेबिट साईड जमा बाजू आणि डेबिट साईड म्हणजे खर्च बाजू आणि इकडची बाजू म्हणजे जमा बाजू. अशा प्रकारे अकाउंटला 2 साईड असतात, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. सेम अशा पैकी तुम्ही आखून घ्यायचं. डेट पर्टिक्युलर LF रुपीज, डेट पर्टिक्युलर LF रुपीज म्हणजे 1 2 3 4 आणि पुढे पण 4 कॉलम 1 2 3 4 8 कॉलम आखून घ्यायचे. त्यापैकी पर्टिक्युलर कॉलम थोडासा मोठा ठेवायचा, कारण त्या ठिकाणी तुम्ही जे काही खरेदी करणार, जो काही व्यवहार करणार त्यासंबंधी माहिती येणार. रुपीज कॉलममध्ये अमाऊंट येणार आणि LF कॉलममध्ये काय येणार, लेजर म्हणजे ती एंट्री केव्हा झाली, त्या एंट्रीचं रेकॉर्डिंग कोणत्या पद्धतीने झालं त्या संबंधीचा नंबर या कॉलममध्ये असतो. तो काय आपण इथे मांडत नाही आहोत, त्यामुळे तो कॉलम छोटासा एकदम लहान ठेवायचा. हे 2 कॉलम. बाकी पर्टिक्युलर सगळ्यात मोठा, त्यापेक्षा कमी डेट कॉलम आणि तेवढ्याच रकमेचा कुठला कॉलम येणार, रक्कम कॉलम येईल. त्यामुळे तुमचे अमाऊंट आपल्याला पाहायला मिळतील. वर आपण लिहिणार आहोत इन द बुक्स ऑफ कंपनी.
मशिनरी अकाउंट डेबिट साईड क्रेडिट साईड डेट पर्टिक्युलर LF रुपीज डेट पर्टिक्युलर LF आणि रुपीज असं आपण आखून घ्यायचं. मग आपली इथे आखणी संपलेली आहे. अजूनही आपल्याला अकाउंट पाहायला मिळेल ते म्हणजे डेप्रिशिएशन अकाउंट सेम असंच आकायचं आहे लहान डेप्रिशिएशन अकाउंट. त्यामध्ये आपण डेट पर्टिक्युलर LF रुपीज सेम त्याच पद्धतीने पुढचे कॉलम डेट पर्टिक्युलर कॉलम थोडासा मोठा LF आणि रुपीज सेम आकायचं आहे. डेप्रिशिएशन अकाउंट असेल वरती आपण नाव देणार आहोत डेप्रिशिएशन अकाउंट डेप्रिशिएशन अकाउंट. डेट म्हणजे तारीख पर्टिक्युलर तपशील LF लेजर पोलिओ आणि रुपीज म्हणजे रक्कम डेट पर्टिक्युलर LF आणि रुपीज. डेप्रिशिएशन म्हणजे घसारा खाते अकाउंट म्हणजे खाते घसारा खाते. आणि इथे काय येणार यंत्रसामुग्री खाते मशिनरी म्हणजे यंत्रसामुग्री खाते यंत्रसामुग्री खाते. मराठीची जर पुस्तकं असतील तर त्यामध्ये पण असणार बघा सगळं. बघा इकडे लक्ष द्या. आता बघा प्रत्येक वाक्य वाचायचं आणि आपलं काय होईल इंट्र्या पास होतील. बघा एक कंपनी परचेस मशिनरी फॉर ₹50,000 ऑन 1 एप्रिल 1997. तेव्हा खरेदी केली बघा कंपनीने. 1 एप्रिल 1997ला काय केलं या कंपनीने इन द बुक्स ऑफ कंपनी 50,000ची यंत्रसामुग्री खरेदी केली. मग आपण पहिल्यांदा काय लिहिणार आहोत वर्ष लिहायचं पहिल्यांदा 1997. डेट या कॉलममध्ये तारीख पाहायला मिळेल. मग आपण तारीख लिहून घ्यायची पहिल्यांदा एप्रिल 1 1997 पहिली तारीख. आज काय 1 एप्रिल 1997 आहे आणि त्या दिवशी आपण काय केली मशिनरी यंत्रसामुग्री खरेदी केली. म्हणजे आपल्याकडे काय आलं मशिनरी आपल्याकडे आली खरेदी केल्यावर आपल्याकडे ती यंत्रसामुग्री येणार. आपण या कंपनीमध्ये आहोत म्हणजे आपल्याकडे यंत्रसामुग्री प्राप्त होईल. म्हणजे एंट्री काय होईल मशिनरी अकाउंट डेबिट टू काय येणार कॅश अकाउंट. कॅश आपल्याकडून गेली कॅश किंवा बँक अकाउंट. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. अमाऊंट किती आहे बघा रक्कम कॉलममध्ये अमाऊंट येईल 50,000. मग एंट्रीचं वाचन असं होईल मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट 50,000. 50,000ची आपण यंत्रसामुग्री 1 एप्रिल 1997ला खरेदी केली. अमाऊंट आपण त्या रक्कम कॉलममध्ये अमाऊंट मांडली. आता आपण वर्ष संपलं पुढे वाक्य वाचायचं. कंपनी पेड ₹2,000 ऑन इन्स्टॉलेशन. कंपनीने ती मशिनरी बसवण्यासाठी इन्स्टॉलेशन म्हणजे काय ती यंत्रसामुग्री आणल्यानंतर ती यंत्रसामुग्री कंपनीमध्ये बसवण्यासाठी किती रुपये खर्च आला ₹2,000 खर्च आला. ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण डेप्रिशिएशन काढणार आहोत. आपण मगाशी खाली लिहायचं वर्किंग नोट नंबर 1 किंवा आपण पाठीमागे बघूया वर्किंग नोट म्हणायचं. प्रॉब्लेम संपल्यावर आखून झाल्यानंतर खाली लिहायचं वर्किंग नोट नंबर 1. आता आपण डेप्रिशिएशन काढणार आहोत. डेप्रिशिएशन आपण काढणार आहोत. मगाशी फॉर्म्युला आपण बघितला या फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने काय बघा फॉर्म्युला डेप्रिशिएशन इज इक्वल टू फॉर्म्युला आपण मांडणार आहोत. डेप्रिशिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट प्लस इंस्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले काय येणार लाईफ ऑफ असेट. मग अशी आपण फॉर्म्युला बघितला या पद्धतीने फिक्स इन्स्टॉलमेंट भागिले लाईफ ऑफ असेट. तोच फॉर्म्युला आपण इथे मांडला. त्यामध्ये काय टाकायच्या प्रॉब्लेममधल्या किमती ज्या असतील त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या. बघा कॉस्ट ऑफ असेट किती आहे त्या यंत्रसामुग्रीची किंमत किती आहे ₹50,000 लिहायचं 50,000 50,000 अधिक इन्स्टॉलेशन किती आहे बघा 2,000 प्रॉब्लेममध्ये बघायचं आणि लिहायची अमाऊंट 2,000 इन्स्टॉलेशन 2,000 अधिक मायनस किती आहे बघा स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे बघा दिली का स्क्रॅप व्हॅल्यू आहे बघा पुढे. इथे एस्टिमेटेड दॅट लाईफ ऑफ मशीन टू बी 10 इयर. मशीनची व्हॅल्यू किती आहे लाईफ ऑफ असेल 10 वर्ष 10 इयर. आणि इथे एक्सेप्टेड स्क्रॅप व्हॅल्यू ₹5,000. स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे ₹5,000. म्हणजे 50,000 अधिक 2,000 किती आले 52,000. 52,000 वजा किती येणार 5,000 भागिले किती येणार 10. म्हणजे काय येणार 52 वजा 5,000 किती आलं बघा 52तून 5,000 गेले 47,000. 47,000 वजा भागिले 10 डेप्रिशिएशन किती आलं
डेप्रिशिएशन किती आलं 4700 4700 4700 आपल्याला काय करावं लागणार डेप्रिशिएशन चार्ज करावं लागणार. सिम्पली आहे बघा डेप्रिशिएशन इज इक्वल टू कॉस्ट ऑफ असेट प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू भागिले लाईफ ऑफ असेट. जे आपण त्या प्रॉब्लेममधल्या ज्या काही किमती आहेत ज्या काही अमाऊंट आहे त्या इथे टाकल्या 50,000 अधिक 2,000 वजा 5,000 स्क्रॅप व्हॅल्यू भागिले लाईफ ऑफ असेट 10 वर्षे आणि ती किमती टाकल्यानंतर 50,000 अधिक 2,000 52,000 वजा 5,000 स्क्रॅप व्हॅल्यू आपण काय करणार मायनस करणार आहोत. म्हणजे 52,000 वजा 5,000 किती आलं 47,000 47,000 भागिले किती 10 किती आलं 4,700 4,700 रुपये आपल्याला काय मिळालं डेप्रिशिएशन मिळालं. मग आता इथे आपण एंट्री करणार आहोत. डेप्रिशिएशन हे वर्षाच्या शेवटी दाखवायचं असतं. 1998 आहे ना बघा 1 एप्रिल 1997ला वर्ष चालू झालं. सपणार के बी 31 मार्च 1998 मार्च 31 1998 बाय काय येणार डेप्रिशिएशन अकाउंट बाय डेप्रिशिएशन अकाउंट किती आलं 4,700 4,700. आता आपण काय करणार आहोत हे वर्ष क्लोज करणार आहोत. 31 मार्च आला आज 31 मार्च 1998 तारीख आहे. आपण ते वर्ष बंद करणार आहोत. 50,000 वर एक अंडरलाईन खाली डबल अंडरलाईन मार्च 31 बाय बॅलन्स काय आपण आता बॅलन्स करणार आहोत. डेप्रिशिएशन काढून झाल्यानंतर बॅलन्स काढायचा. पहिल्यांदा आपण काढलेलं डेप्रिशिएशन मानलं 4,700 4,700 आता आपण काय करणार आहोत बॅलन्स काढणार आहोत. मग बॅलन्स किती आला बघा 00 या 00 4 वरती आहे 7 खाली आहे 0 7 अधिक 3 किती 10 10 0 चालेल 1 4 ने 1 5 5 5 आणि 5 5 किती आलं बघा 50,000. हां पण त्याच्या आधी पूर्वी आपल्याला काय करावं लागेल इथे इन्स्टॉलेशनची एंट्री दाखवावी लागेल बघा किती आहे इन्स्टॉलेशन 2,000 म्हणजे 52,000 इथे झाले 52,000 इथे किती आले 52,000 झाले 52,000. आता बघा 4 अधिक 7 अधिक 3 10 0 चालेल 1 4 ने 1 5 5 अधिक 7 5 12 2 चालेल 1 अधिक 4 किती आले 5 खाली आहेत बघा 5 म्हणजे किती आले 47,300. आपण हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण पुढच्या वर्षी आणणार आहोत 1998 त्यानंतर 1998 एप्रिल 1ला आपण बॅलन्स आणला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ही जो काही बॅलन्स उरला या पहिल्या वर्षी 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 1998 आपण डेप्रिशिएशन दाखवल्यानंतर आपण बॅलन्स काढला किती आला 47,300. तो बॅलन्स आपण पुढे आणणार आहोत 47,300. आता परत आपण काय करणार 1998ला ह्या 1 एप्रिल 1998 पासून 31 मार्च 1999 पर्यंत पूर्ण वर्षाआधी परत काय करणार डेप्रिशिएशन चार्ज करणार 31 मार्च डेप्रिशिएशन सेम बाय डेप्रिशिएशन अकाउंट किती येणार 4,700 4,700 कारण फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने आहे. जे काही डेप्रिशिएशन आपण मागे काढलं बघा मागच्या वर्किंग नोटमध्ये ते काय येणार सेम 4,700. आता आपण परत हे वर्ष काय करणार आहोत क्लोज करणार आहोत 47,300 सेम आहे 47,300. आणि आपण काय करणार आहोत बॅलन्स करणार आहोत. बॅलन्स जर बघितलं असेल तर किती येणार बघा बॅलन्स मार्च 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती आलं बघा बॅलन्स 00 बघा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या 0ला 0 बॅलन्स डायरेक्ट काढता येतो बघा 7 अधिक खाली आहे 3 7 म्हणजे 7 8 9 10 11 12 13 6 आले हो ना 1303 चाला 1 4 ने 1 5 5 अधिक 2 7 आणि खाली आहे किती 4 सेम 42,600. हा बॅलन्स पुढे येणार किती 1999ला एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन हा बॅलन्स 47,600 42,600 बॅलन्स पुढे आणलेला आहे. परत आपण काय करणार आहोत या 1999 या वर्षासाठी मार्च 31 बाय डेप्रिशिएशन अकाउंट परत आपण काय वर्ष दाखवणार आहोत त्या वर्षासाठीचं डेप्रिशिएशन दाखवणार आहोत. ती आहे बघा सेम डेप्रिशिएशन 4,700. एकदा काढलं या फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने काय होतं ओरिजिनल कॉस्ट पद्धतीने डेप्रिशिएशन जर बघितलं असेल तर कॉन्स्टंट राहतं बदलत नाही. डेप्रिशिएशन तेच 4,700 सेम आहे 42,600
बघा परत तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे बॅलन्स डायरेक्ट काढायचा तो 42,600 हा जशी रक्कम इथे लिहायची. आता परत आपण काय करणार आहोत, मार्च 31ला बॅलन्स करणार आहोत. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आता बॅलन्स कसा काढायचा तर तुम्हाला कोणाला समजलं नसेल तर इकडे लक्ष द्या. बघा वरती किती आहेत, 0 आहेत, खाली पण 0 आहेत, 0 लिहायचा. वर सेकंडला म्हणजे एकक झाले. आता काय आलो आपण दशकाकडे आलो. बघा वर 0 खाली 0 काय आले 0. आता वर 7 आहेत, खाली आहे 6 म्हणजे वर 7 असल्यामुळे खाली 6 असल्यामुळे आपण इथे 6च्या पाठीमागे एक वाढवला तर किती होणार, 16 होणार. म्हणजे 7मध्ये किती मिळवल्यावर होतील 16, तर 9 मिळवल्यावर काय होणार 16 होणार. बघा 7मध्ये 9 मिळवल्यावर 16 होतील. 16 चाले 1 4 ने 1 5 5 वरती आहेत, खाली आहेत 2 म्हणजे 5मध्ये या 2च्या पाठीमागे 1 वाढवायचा म्हणजे 5मध्ये किती मिळवल्यावर 12 होणार, 7 मिळवल्यावर 7 5 12 किती आले 7 7 12 2 चाले 1 वरती 1 आहे खाली 4 आहे. आता इथे 14 करायचं नाही कारण इथे शेवटचा अंक आहे. वरती 1 आहे खाली 4 आहे म्हणजे एकामध्ये 3 मिळवले काय होती 4 होती. अशा प्रकारे डायरेक्ट उत्तर पण काढता येतं किंवा तुम्ही वजाबाकी करून पण काढू शकता. म्हणजे 42,600 वजा 4,700 वजाबाकी केल्यावर तुम्हाला 37,900 उत्तर मिळेल. आता हा बॅलन्स आपण पुढे आणणार आहोत 1900 किती 99. कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये बघितलं असेल तर 4 इयर 4 वर्षासाठी सांगितलेलं आहे. लेजर अकाउंट फॉर 4 इयर एप्रिल 1 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 37,900. हा बॅलन्स आपण काय केला पुढे आणला, पुढच्या वर्षी आणला. 1999 मार्च 31 बाय डेप्रिशिएशन अकाउंट. 4 वर्ष सांगितलं असल्यामुळे हे पहिलं वर्ष, हे दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि शेवटचं वर्ष म्हणजे 4थं वर्ष बाय डेप्रिशिएशन अकाउंट. डेप्रिशिएशन सेम कॉन्स्टंट राहतं. नाव बघा ओरिजिनल कॉस्ट मेथड म्हणजेच काय डेप्रिशिएशन फिक्स राहतं 4,700. आपण इथे बॅलन्स आणला सेम आहे मार्च 31 परत बॅलन्स काढायचा. हे क्लोज होईल 37,900. हे पण क्लोज होणार 37,900 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आपल्याला इथे बॅलन्स पाहायला मिळेल. समजा इथे जर कमी पडलं असेल तर वाढवून घ्यायचं. तर आपण काय करणार बॅलन्स काढणार आहोत. बघा जी आलं बघा परत समजलं नसेल तर इकडे लक्ष द्या. नाहीतर या 37,900 मधून 4,700 काय करायचे वजा करायचे. त्याच्यापेक्षा डायरेक्ट पण बॅलन्स काढता येतो. बघा 0 वर 0 खाली 0 आहे 0 वर 0 खाली 0 आहे 0 वरती 7 आहेत खाली किती आहेत 9 7मध्ये 2 मिळवल्यावर काय होणार 9 होतील. इथे 19 करायचे नाही कारण खाली किती आहेत वर 7 असल्यामुळे खाली आहेत 9 7मध्ये ते 2 मिळवल्यावर 9 आपल्याला पाहायला मिळेल. वर आहे 4 खाली आहेत 7 तर 4मध्ये किती मिळवल्यावर होतील 7 3 मिळवल्या काय होणार 7 होते आणि वरती काय नाही आहे आणि खाली किती आहे 3 3चे 3 33,000 काय आलं 200 उत्तर आपल्याला शेवटच्या वर्षी बॅलन्स पाहायला मिळेल. हा बॅलन्स जो आहे तो सेम वे 1999 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 33,200 म्हणजे 33,200 हा जो बॅलन्स आहे 4थ्या वर्षीचा तो आपण पुढच्या वर्षी काय केला आणलेला आहे 33,200. आता आपण काय बनणार म्हणजे अशा प्रकारे आपण कुठलं खातं बघितलं मशिनरी अकाउंट बघितलं म्हणजे यंत्रसामुग्री खाते हे 4 वर्षासाठी आपण बघितलेलं आहे. सेम वे आपण आता डेप्रिशिएशन अकाउंट जे आहे ते फक्त काय दाखवणार आहोत डेप्रिशिएशन दाखवणार आहोत त्या वर्षाचं. म्हणजे इथे आपण जर बघितलं असेल तर पहिलं जे वर्ष आपलं 1997 तू काय येणार मशिनरी अकाउंट सिम्पल वे आहे. बघा तू मशिनरी अकाउंट इथे बॅलन्स वगैरे काही काढायचं नाही. किती आहे बघा डेप्रिशिएशन 4,700 1997 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेप्रिशिएशन वर्षाच्या शेवटी प्रत्येक असेटवरचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय केलं आता ट्रान्सफर केलं जातं 4,700. हे क्लोज होईल. ते बॅलन्स वगैरे काय काढायची गरज नाही. हाय तशी अमाऊंट लिहायची फक्त डेप्रिशिएशन दाखवायचं. या अकाउंटला फक्त किती काढलात तुम्ही दरवर्षी डेप्रिशिएशन कसारा त्या असेटवरच्या त्या यंत्रसामुग्रीवरचा किती तुम्ही चार्ज केला ते फक्त दाखवायचं. 4,700 पहिल्या वर्षी आलं. आता किती 1998 टू मशिनरी अकाउंट इथे बॅलन्स काढत बसायचं नाही फक्त काय दाखवायचं डेप्रिशिएशन दाखवायचं 4,700 1998 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती अमाऊंट 4,700. दुसऱ्या वर्षीचं डेप्रिशिएशन सेम, कारण आपण कुठल्या पद्धतीने आहोत, ओरिजिनल कॉस्ट मेथडने, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडने आहोत डेप्रिशिएशन दाखवायचं. वर एक अंडरलाईन, खाली डबल अंडरलाईन. 4,700 पहिले झाले 1997, 1998 दुसरं वर्ष. तिसरं वर्ष आता 1999. टू मशिनरी अकाउंट, मशिनरी अकाउंट 4,700. 1999 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,700. इथे काय बॅलन्स वेळे काय काढत बसायचं नाही, सरळ डेप्रिशिएशन दाखवायचं 4,700. आणि शेवटचं वर्ष किती आहे, 99 नंतर 2000, बरं 97, 98, 99 आणि 2000. टू मशिनरी अकाउंट, मशिनरी अकाउंट 4,700 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,700. म्हणजे शेवटच्या वर्षी डेप्रिशिएशन 2000. इथे मार्च 31 वर्षाच्या शेवटी काय दाखवलं जातं, डेप्रिशिएशन दाखवलं जातं मार्च 31. प्रत्येक तारीख लिहायची मार्च 31. पहिले वर्ष संपल्यानंतर प्रत्येक बिझनेसमॅन, प्रत्येक व्यवसायी 31 मार्चला डेप्रिशिएशन प्रत्येक असेटवरती दाखवतो. आणि असेटवरती डेप्रिशिएशन दाखवलं असेल तरच बिझनेसमध्ये त्या असेटची व्हॅल्यू किती आहे ही व्हॅल्यू देऊन सहजपणे समजण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण चौथ्या वर्षी आलो. प्रत्येक वर्षात 31 मार्चला डेप्रिशिएशन दाखवलं, मार्च 31ला 4,700. अशा प्रकारे आपण प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन काढलं आणि डेप्रिशिएशन आपण दाखवलं आहे त्या असेटवरचं. म्हणजेच डेप्रिशिएशन चार्ज केल्यामुळे त्या असेटची खरी व्हॅल्यू काय आहे, प्रॉपर असेटची व्हॅल्यू काय मिळेल हे आपल्याला पाहायला येतं. आणि डेप्रिशिएशन अकाउंटमध्ये आपण वर्षाच्या शेवटी ते डेप्रिशिएशन ज्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, ज्या अकाउंटला आपण ते दाखवतो, तेच अकाउंट म्हणजे कुठलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे वर्ष संपल्यानंतर 31 मार्चला हे डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. आता इथे जर बघितलं असेल फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने डेप्रिशिएशन सारखा आहे सेम 4,700, 4,700, 4,700, 4,700. त्यामुळे प्रत्येक वर्षी वर्ष संपल्यानंतर 31 मार्च 1997ला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 4,700 डेप्रिशिएशन पाहायला मिळेल. त्यापैकी 98ला पण, 99ला पण आणि 2000ला पण. अशा प्रकारे आपण पहिली जी पद्धत आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, या पद्धतीने डेप्रिशिएशन कशाप्रकारे चार्ज केलं जातं, डेप्रिशिएशन कशाप्रकारे आकारलं जातं, त्याचा फॉर्म्युला कोणता, या फॉर्म्युलाविषयी डेप्रिशिएशन त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून कशाप्रकारे डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. त्यानंतर ते डेप्रिशिएशन कशाप्रकारे त्या अकाउंटला, मशिनरी अकाउंटला दाखवलं जातं प्रत्येक वर्षी. त्यानंतर बॅलन्स काढला जातो. प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन दाखवून बॅलन्स काढला जातो प्रत्येक वर्षी. आणि अशा प्रकारे 4 वर्ष सांगितली असताना 4 वर्षाचं आपण हे यंत्रसामुग्री अकाउंट म्हणजेच मशिनरी खाते तयार केलेलं आहे इन द बुक्स ऑफ कंपनी. म्हणजे आपण कंपनीमध्ये अकाउंटंट आहोत आणि आपण त्या कंपनीवरची यंत्रसामुग्रीवरचं डेप्रिशिएशन किती येईल प्रत्येक वर्षी, तर 4,700 रुपये प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन त्या मशिनरीवर अकाउंटंटला दाखवावं लागेल. अशा प्रकारे त्या मशिनरीची व्हॅल्यू शेवटी 4 वर्ष वापरल्यानंतर, इथे जर बघितलं असेल तर 1 एप्रिल 1997ला त्या यंत्रसामुग्रीची सगळा खर्च 52,000 रुपये होता. म्हणजे त्या असेलची व्हॅल्यू आणि बसवण्यासाठीचा खर्च 52,000 रुपये पडला. म्हणजे 4 वर्ष ती मशिनरी आपण काय केली, यूज केली, त्या व्यवसायामध्ये, त्या कंपनीमध्ये वापरली. हे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि हे चौथं वर्ष. म्हणजे 4ही वर्षामध्ये त्या यंत्रसामुग्रीवरचं डेप्रिशिएशन आपण 4,700 रुपये प्रत्येक वर्षी दाखवले आणि बॅलन्स काढला त्या यंत्रसामुग्रीवर. आणि 4 वर्ष संपल्यानंतर त्या असेटची व्हॅल्यू जर बघितली असेल तर आपल्याला किती मिळाली, 33,200 रुपये मिळाली. म्हणजे 50,000वरून 4 वर्ष त्या यंत्रसामुग्रीचा पूर्णपणे वापर झाल्यानंतर त्याची आजची व्हॅल्यू म्हणजे 2000 या वर्षी 1 एप्रिल 1999 या वर्षी जर विकायला काढली असेल तर त्याची व्हॅल्यू 33,200 रुपये जेवढी आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण यंत्रसामुग्री खाते कशाप्रकारे तयार केलं जातं या फिक्स इन्स्टॉलमेंट पद्धतीने, त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केला. त्यापैकी 2 प्रकारे, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे यंत्रसामुग्री खाते कशाप्रकारे तयार करतात आणि डेप्रिशिएशन अकाउंट कशाप्रकारे तयार केलं जातं आणि त्यानंतर वर्किंग नोट ते कशाप्रकारे काढलं जातं. म्हणजे आपल्याला डेप्रिशिएशन काढणं सगळ्यात या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं आहे. आणि डेप्रिशिएशन जर बरोबर काढलं असेल तर आपलं बॅलन्सिंग पे इथे काय येणार, सगळं बरोबर येणार. म्हणूनच डेप्रिशिएशन हे काय काढलं पाहिजे, अचूक काढलं पाहिजे, तर आपलं हे प्रॉब्लेम सगळा बरोबर येईल. अशा प्रकारे कशाप्रकारे आपण या डेप्रिशिएशन या टॉपिकमध्ये पहिली पद्धत जी आहे त्या पद्धतीचा आपण अभ्यास केला. नमस्कार विद्यार्थी मित्र, आता आपण डेप्रिशिएशन या टॉपिकमधले डेप्रिशिएशन या घटकामधील
दुसरी जी पद्धत आहे, आता आपण पहिल्या पद्धतीचा अभ्यास केला ती म्हणजे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, स्थिर प्रभाग पद्धती. दुसरी जी पद्धत आहे त्याला म्हणतात रिड्युसिंग बॅलन्स मेथड. रिड्युसिंग बॅलन्स मेथड, रिड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा त्याला दुसरा शब्द आहे डॅमिनिशिंग बॅलन्स मेथड. डॅमिनिशिंग बॅलन्स मेथड असं त्याला म्हटलं जातं. डॅमिनिशिंग बॅलन्स मेथड ही डेप्रिसिएशन चार्ज करण्याची दुसरी पद्धत आहे. पहिली पद्धत आपण आताच बघितली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. ही दुसरी पद्धत म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स मेथड. तर या पद्धतीने काय होतं तर डेप्रिसिएशन हे त्या बॅलन्सवर, त्या असेटच्या बॅलन्सवर चार्ज केलं जातं आणि ज्या पद्धतीने त्या असेटची व्हॅल्यू काय होत नाही, झिरो होत नाही, शून्य होत नाही त्या असेटची व्हॅल्यू. त्या असेटची व्हॅल्यू काय राहते, नेहमी बदलत राहते, परंतु ती डेप्रिसिएशन पण बदलत राहतं. प्रत्येक वर्षी तुम्हाला बॅलन्सवर डेप्रिसिएशन काढावं लागत असल्यामुळे डेप्रिसिएशन हे दरवर्षी प्रत्येक वर्षी तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. आणि बदललेलं असल्यामुळे प्रत्येक वर्षी शेवटी तुम्ही 4 वर्षांत जर गेलात किंवा 10 वर्षांत गेलात तरी पण या असेटची व्हॅल्यू काय होत नाही, झिरो होत नाही. आणि त्यामुळे अशी पद्धत म्हणजे कुठली, रिड्युसिंग बॅलन्स मेथड. म्हणजे त्या असेटवर, त्या बॅलन्सवर तुम्हाला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. आता ते कसं चार्ज केलं जातं, कोणत्या पद्धतीने केलं जातं ते आपण प्रॉब्लेमच्या मदतीने पाहूया. आता तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 42 52 पेजवर पहिला जो प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला इथे सोडून दाखवेन. इलिमिनेशन नंबर 1, फिरोदिया अँड कंपनी. बघा इकडे लक्ष द्या. फिरोदिया अँड कंपनी परचेस मशीन ऑन एप्रिल 1997 ॲट ए कॉस्ट ऑफ ₹2 lakh. It is decided to charge depreciation at 10% per annum on reducing balance method. Prepare machinery account and depreciation account for 4 years. म्हणजे इथे कुठल्या पद्धतीने आहे बघा, रिड्युसिंग बॅलन्स मेथड, कोणती पद्धत जी आहे, कुठल्या पद्धतीने तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज करा हे प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं असणार. आता या प्रॉब्लेममध्ये सांगितल्या पाहिजे कुठल्या पद्धतीने चार्ज करा, रिड्युसिंग बॅलन्स मेथडने चार्ज करा डेप्रिसिएशन. मग आपण इथे प्रॉब्लेमची आखणी करून घेऊया आधी. नेहमी त्याच पद्धतीने कॉलम त्याच पद्धतीने येतील. पहिला कॉलम म्हणजे डेटचा, दुसरा पर्टिक्युलर, तिसरा LF आणि चौथा कॉलम म्हणजे रुपीज, रक्कमसाठीचा कॉलम. डेट, पर्टिक्युलर, LF आणि चौथा कॉलम म्हणजेच रक्कम. असे 4 कॉलम आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 4 चे 8 कॉलम पाहायला मिळतील. इन द बुक्स ऑफ, कंपनीचं नाव लिहायचं इन द बुक्स ऑफ, इन द बुक्स ऑफ फिरोदिया, FIRODIYA, फिरोदिया अँड कंपनी. मशिनरी अकाउंट सेम त्याच पद्धती, फक्त डेप्रिसिएशन बदलणार. जी आपण पहिली पद्धत बघितली बघा त्याच पद्धतीने सगळं लिहायचं. डेट कॉलम पण सेम त्या पद्धतीत, फक्त काय बदलणार, डेप्रिसिएशन फक्त बदलायचं. डेप्रिसिएशन तुम्हाला बदलले पाहायला मिळेल. पर्टिक्युलर, LF सॉरी JF, रुपीज म्हणजे रक्कम, डेट. आता इथे फॉर्म्युला वापरायचा नाही, हा एक बदल आहे या पद्धतीमध्ये. JF आणि रुपीज म्हणजे रक्कम, असे सेम कॉलम आहे. त्याच पद्धतीने पाठीमागे आपण काय करणार आहोत, म्हणजे पुढच्या पेजवर डेप्रिसिएशन अकाउंट तयार करणार आहोत. डेप्रिसिएशन अकाउंट सेम वे, डेट, पर्टिक्युलरचा कॉलम मोठा, LF आणि रुपीज, JF आणि रुपीज सेम वे, डेट, पर्टिक्युलर, JF आणि रुपीज सेम आहे. त्याच पद्धतीने आपण कॉलमची आखणी करणार आहोत. जशी आपण पहिल्या पद्धतीमध्ये बघितली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये, त्याच पद्धतीनुसार आखणी सेम त्याच पद्धतीने लिहायचं. डेप्रिसिएशन अकाउंट सेम त्याच पद्धतीत. डेप्रिसिएशन अकाउंट, डेट, पर्टिक्युलर, JF, रुपीज, रक्कम, डेट, पर्टिक्युलर, JF आणि रुपीज, रक्कम. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, डेप्रिसिएशन अकाउंट सेम आहे. इकडे यापैकी आपण मानले बघा, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा त्याला आपण काय म्हणतो, डॅमिनिशिंग बॅलन्स मेथड असं म्हणतो. इन द बुक्स ऑफ फिरोदिया अँड कंपनी मशिनरी अकाउंट. आता आपण प्रॉब्लेमकडे पाहणार आहोत. बघा, फिरोदिया अँड कंपनी परचेस मशीन आखून झाल्यानंतर, ही आखणी संपल्यानंतर आपण प्रॉब्लेमकडे परत वाचायचं. फिरोदिया अँड कंपनी परचेस मशीन एप्रिल 1997 ॲट कॉस्ट ऑफ ₹2 lakh. इथे लिहायचं. डेट या कॉलममध्ये, तारीख या कॉलममध्ये काय येणार, 1997 एप्रिल 1 तारीख मांडायची. टू काय येणार, कॅश ऑर बँक अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट. किती आहे बघा, असेटची व्हॅल्यू ₹2 lakh. अमाऊंट आपण लिहायची ₹2 lakh. सेम आहे 1997.
एप्रिल 1 बाय करणार आपण आता काय आपण हे करणार चार्ज करणार डेप्रिशिएशन चार्ज करणार डेप्रिशिएशन अकाउंट. आता या असेटच्या व्हॅल्यूवर किती आहे बघा 2 लाख रुपये किती टक्के म्हणतात. इट इज डिसाइडेड टू चार्ज डेप्रिशिएशन 10% पर ॲनम. दरवर्षी तुम्ही 31 मार्चला 10% त्या असेटच्या कॉस्टवर काय दाखवा डेप्रिशिएशन दाखवा. म्हणजे जर बघितलं असेल तर डेप्रिशिएशन किती येईल बघा. डेप्रिशिएशन वर्किंग नोट म्हटलं चालेल इथे वर्किंग नोट किंवा शेवटी आपण लिहूया पाठीमागे पेजच्या इथे लिहूया वर्किंग नोट डेप्रिशिएशन इज इक्वल टू. आता इथे फॉर्म्युला वापरायचा नाही कारण आपण कुठल्या पद्धतीने पाहतोय रिड्युसिंग बॅलन्स मेथडने डेप्रिशिएशन पाहतोय. असेटची कॉस्ट लिहायची किती आहे बघा 2 लाख रुपये गुणुले त्या असेटचं किती आहे बघा 10चे 100. 10चे 100 म्हणजे काय पर्सेंटेज म्हणजे काय 100पैकी 10%. आता हे सोडवायचं. आता ही असेट पूर्ण महिन्यासाठी वापरली 12/12. या 12ला हे 12 गेले या शून्याला हे 0 गेला हा शून्याला हा 0 गेला म्हणजे डेप्रिशिएशन किती आलं बघा 20,000 रुपये. इथे फॉर्म्युला यूज करायचा नाही. डेप्रिशिएशन इक्वल टू 20,000 का यूज करायचा नाही तर आपण हे दुसरी पद्धत पाहतोय कुठली रिड्युसिंग बॅलन्स मेथड. ही पद्धत पाहत असल्यामुळे आपण त्या असेटवर 10% पूर्ण वर्षासाठी 12 महिन्यासाठी 12 महिन्याचं 1 वर्ष असतं. म्हणजे 12 महिन्यासाठी आपण काय केलं 10% या दराने 2 लाख रुपयावर डेप्रिशिएशन चार्ज केला. आणि ते आपल्याला जर बघितलं असेल तर या शून्याला हा 0 गेला या शून्याला हा 0 गेला या 12ला हे 12 गेले राहिले किती 20,000. ते आपण काय काढलं डेप्रिशिएशन काढलं. मग आता इथे आपण काय म्हणणार आहोत डेप्रिशिएशन मांडणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत इथे डेप्रिशिएशन दाखवणार आहोत बघा. काढलेलं डेप्रिशिएशन दाखवायचं 20,000 रुपये 20,000. आता बॅलन्स सेम आहे त्या पद्धतीने 2 लाख बॅलन्स काढायचा 2 लाख. 2 लाखामधून किती गेले 20,000 गेले मार्च 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती आलं 1,80,000 सिम्पल वे. किंवा 00 हा 000000 आणि खाली किती आहेत 0 आहेत. 2मध्ये किती मिळालं हे होणार 10 होणार 2 अधिक 8 10 10 0 चालला 1 आणि 1 अधिक 1 2. हा बॅलन्स पुढे येईल 1997 नंतर 1997 एप्रिल 1 टू बॅलन्स इथे मार्च येणार वर्षाच्या शेवटी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,80,000. म्हणजे आपण हा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स पुढच्या वर्षी आणला. आता आपण सेम आता 1 एप्रिल 1997 ते 1 एप्रिल 1998 पुढचं वर्ष मार्च 31 बाय डेप्रिशिएशन अकाउंट आता इथे काय होणार डेप्रिशिएशनच्या बॅलन्सवर येणार. तर बॅलन्स किती काढला बघा 1,80,000. मग 1,80,000वर 10% आपल्याला काय पाहायला मिळेल डेप्रिशिएशन पाहायला मिळेल. ही पहिली नोट. दुसरी वर्किंग नोट डेप्रिशिएशन DAP म्हटलं चालेल थोडक्यात. म्हणजे डेप्रिशिएशन इज इक्वल टू किती काढली बघा बॅलन्स 1,80,000 10% वर्षभरासाठी किती येणार 12/12. सेम आहे मग अशी कधी आपलं या 12 गेले या 12 शून्याला 0 गेला या शून्याला हा 0 गेला किती आलं डेप्रिशिएशन 18,000 होय ना. दुसऱ्या वर्षासाठी 18,000 आपण काढलं लिहायचं डेप्रिशिएशन 18,000 मांडलं 18,000. तर सेम आहे बॅलन्स काढायचा परत. असं 4 वर्ष सांगितले का त्यांनी किती वर्ष सांगितले 4 वर्ष सांगितले बघा प्रॉब्लेममध्ये 1,80,000 शून्याला 0 हा शून्याला हा 0 शेतकऱ्याकडे हा 0 त्यानंतर 8 अधिक खाली किती आहे 0 आहे 8 अधिक 2 10 10 0 चालेल 1 1 2 6 अधिक 2 8 1,62,000. पुढच्या वर्ष 1998 पुढच्या वर्षी आपण आलो एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इथे म्हटलं पाहिजे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा बॅलन्स पुढच्या वर्षी आणायचा 1,62,000 आपण मागे केलं त्या पद्धतीने 1,62,000. आता हा जो काही बॅलन्स आपण काढला त्यावर परत काय करणार या बॅलन्सवर डेप्रिशिएशन दाखवणार आहोत. कारण प्रॉब्लेममध्ये बघितलं असेल तर काय म्हटलं आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड बॅलन्सवर डेप्रिशिएशन दाखवा. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड बॅलन्सवर काय आहे प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन. आता आपण कशावर काढणार या 1,62,000वर 10% काढणार. सिम्पल वे हे वर्किंग नोट पण करण्याची काय आवश्यकता नाही. 1 0 कट केला
की आपल्याला 10% काय मिळेल, डेप्रिशिएशन मिळेल. म्हणजे हे वर्किंग नोट करण्याची पण आवश्यकता नाही. सरळ एका शून्यावर हात ठेवायचा की 16,200 आपल्याला मिळेल लिहायचं. परत वर्किंग नोट करण्याची पण आवश्यकता नाही. एकदा दाखवलं इकडे की आपल्याला समजलं. 1998 नंतर काय येणार, 99 मार्च 31 बाय डेप्रिशिएशन अकाउंट. म्हणजे बॅलन्सवर का काढायचं, थोडक्यात काय या पद्धतीने हे काय होतं, डेप्रिशिएशन बदलतं बघा, कॉन्स्टंट राहत नाही. पहिल्या वर्षी किती काढलं 20,000, दुसऱ्या वर्षी 18,000, आता तिसऱ्या वर्षी किती काढलं 16,000. म्हणजे काय करते, प्रत्येक वर्षी डेप्रिशिएशन बदललेलं पाहायला मिळते. आपल्याला अमाऊंट लिहायची 1,62,000, वर एक अंडरलाईन खाली डबल अंडरलाईन 1,62,000 मार्च 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे किती आली बघा अमाऊंट 1,62,000. आता 16,200 मधून 1,62,000 गेले, आपल्याला परत बॅलन्स मिळेल. बघा इकडे लक्ष द्या, शून्य वरती शून्य आहे, खाली शून्य शून्य, वर शून्य आहे, खाली शून्य आहे, शून्य, वर 2 आहेत, खाली शून्य आहे. म्हणजे 2 अधिक 8, 8 2 10 शून्य, चालेल 1, 6 अधिक 7, 7 5 12 होय ना, 12 2 चालेल 1, 1 2, 2 अधिक 4 6 आणि एकाचा 1, 1,45,800 आपल्याला काय मिळाला, बॅलन्स मिळाला. पुढच्या वर्षी यायचं 1999 शेवटचं वर्ष एप्रिल 1, 4 वर्ष, म्हणजे हे पहिलं वर्ष, दुसरं, तिसरं आणि 1 वर्ष म्हणजे 4थं वर्ष. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. इथे पण सेम बॅलन्स काय येईल, डेप्रिशिएशन येईल 1,85,800. बॅलन्सवर काढायचं डेप्रिशिएशन म्हणजे कुठल्या अमाऊंटवर. आता बॅलन्स म्हणजे 1 शून्य हात ठेवायचा 10% म्हणजे किती आलं 14,580 लिहायचं. 1999 नंतर 2,000 बाय डेप्रिशिएशन अकाउंट, बाय डेप्रिशिएशन अकाउंट किती आलं 14,580 मार्च 31 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता बॅलन्स काढायचा परत, खाली वर एक अंडरलाईन, खाली डबल अंडरलाईन, वर एक अंडरलाईन, खाली डबल अंडरलाईन. जर पुरत नसेल तर काय करायचं, पट्टीने वाढवायचं, वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे आपण शेवटच्या वर्षी आलेलो आहोत. शेवटच्या वर्षी पण सेम परत बॅलन्स इथे काढायचा. हां, तर बॅलन्स किती आला बघा 1,85,800. 10% म्हटलं एकदम सोपं. एका शून्यावर हात ठेवला की तुम्हाला 10% त्या बॅलन्सवर मिळणार. प्रत्येक बॅलन्सवर नावामध्ये आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. प्रत्येक बॅलन्सवर डेप्रिशिएशन काढा. दुसऱ्या वर्षावर आपल्याला बॅलन्स मिळेल. पहिल्या वर्षी आपण त्या असल्यावरच चार्ज करणार आहोत 10%. दुसऱ्या वर्षापासून त्या बॅलन्सवर काय काढायचं, डेप्रिशिएशन काढायचं. डेप्रिशिएशन दाखवायचं आणि बॅलन्स काढायचा, पुढे यायचं. परत डेप्रिशिएशन काढायचं, बॅलन्स काढायचा, पुढे यायचं. परत डेप्रिशिएशन काढायचं, बॅलन्स काढायचं आणि पुढे यायचं. आता बॅलन्स काढल्यावर किती येणार बघा 0 0, वरती 8 आहेत, खाली 0, 8 अधिक 2 10, 10 0 चालेल 1, 5 अधिक 6, 6 अधिक किती बघा, वरती किती आहेत बघा 5 ने वर 5 आहेत आणि खाली किती आहेत बघा, म्हणजे 8 अधिक 2 10 0 चालला 1, 5 ने 1 6, 6 अधिक 2 किती आले 8, बरोबर ना, 6 अधिक 2 8, 8 8, 4 अधिक 1 5, 4 अधिक 5, 1 खाली आहे, वरती 1 आहे, खाली 4 आहे, 1 अधिक 3 4 आणि एकाचा 1, 1,31,220. किंवा हे समजत नसेल तर सिंपल वे आपण रफ पेज म्हणजे पेपरच्या शेवटी सरळ 1,95,000 मधून 1,95,000 मधून 800 वजा 14,580 केल्यावर आपल्याला 1,31,220 उत्तर मिळेल. हे जर समजलं नसेल तर सरळ वजाबाकी करून उत्तर काढायचं. पुढे 2001 पुढचं वर्ष 2001 कारण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती बघा 1,31,220 हा बॅलन्स आपण काढा. 4 वर्ष इथे सांगितलेले आहे म्हणून आपण 4थ्या वर्षी बॅलन्स थांबवायचा. परत जर विचारलं असेल पुढच्या वर्षी 5व्या वर्षी तर परत 1 0 कट म्हणजे 13,122 येणार एप्रिशिएशन आणि परत बॅलन्स करून पुढे यायचं. पण 4 वर्ष सांगितलेली आहे त्यामुळे 4 वर्ष बघा हे पहिलं दुसरं तिसरं आणि 4थं वर्ष. अशा प्रकारे आपण मशीन अकाउंट बघितलं. आता आपण डेप्रिशिएशन अकाउंटकडे जाणार आहोत. सेम मगाची फक्त काय दाखवणार आपण डेप्रिशिएशन दाखवणार. टू मशिनरी अकाउंट किती आहे बघा पहिल्या वर्षी काढलेलं 20,000 रुपये लिहायचं 20,000 20,000. इथे काय बॅलन्स काढण्याची काय आवश्यकता नाही. हे सगळ्यात सोपं अकाउंट ते म्हणजेच डेप्रिशिएशन अकाउंट. वर्षाच्या शेवटी मार्च 31 1997 मार्च 31
बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वर्षाच्या शेवटी कुठे दाखवलं जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन ट्रान्सफर केलं जातं 20,000 रुपये. सेम वे 1997 ते 1998 टू मशिनरी अकाउंट ते बघा 18,000. 1998 मार्च 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 18,000. वर्ष क्लोज होईल 18,000. ते बॅलन्स करण्याची काय आवश्यकता नाही, फक्त डेप्रिसिएशन दाखवायचं. पुढे 2 वर्ष संपले, आता 1999 पुढचं वर्ष टू मशिनरी अकाउंट. मशीन पुढच्या वर्षी किती आहे बघा, 1999ला 16,200 लिहायचं. 16,200. 1999 मार्च 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा खाते 16,200. त्या वर्षी प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं. परत क्लोज होईल 16,200. वर्ष क्लोज होणार 16,200. मार्च 31 मांडलं. पुढे 1999 इथे मार्च 31 मांडायचं प्रत्येक वर्षी. मार्च 31. पुढे 99 नंतर 2,000 मार्च 31 टू काय येणार मशिनरी अकाउंट. किती येणार शेवटच्या वर्षी 14,580. 14,580 2000 मार्च 31 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 14,580. वर्ष क्लोज होईल 14,580 वर्ष क्लोज होईल. $14,580. इथे काय बॅलन्स वगैरे काय काढायची आवश्यकता नाही, फक्त डेप्रिसिएशन दाखवायचं त्या अकाउंटला. आणि वर्षाच्या शेवटी आपण प्रॉफिट लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन ट्रान्सफर करणार आहोत. एंट्रीचं वाचन अशा प्रकारे होईल. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000 टू मशिनरी अकाउंट. आणि त्यानंतर डेप्रिसिएशन ट्रान्सफरच्या एंट्रीचं वाचन असं होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 20,000. अशा प्रकारे आपण डेप्रिसिएशन अकाउंट हे कशा प्रकारे तयार केलं जातं त्यासंबंधी रिड्युसिंग बॅलन्स पद्धतीने डेप्रिसिएशन प्रत्येक वर्षी त्या असेटच्या बॅलन्सवर कशा प्रकारे चार्ज केलं जातं हे आपण पाहिलं. मग अशा प्रकारे आपण डेप्रिसिएशन अकाउंट आणि मशिनरी अकाउंट यंत्रसामुग्री खाते कशा प्रकारे या पद्धतीने रिड्युसिंग बॅलन्स मेथडने कशा प्रकारे प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं त्या प्रॉब्लेमचा आपण अभ्यास केला. त्याच पद्धतीने तुम्ही जे पुढचे प्रॉब्लेम जे आहेत पुस्तकातले ते पुस्तकातले पुढचे पण प्रॉब्लेम याच पद्धतीने सोडवू शकता. म्हणजे या दोन्ही मेथडवर प्रॉब्लेम आहेत, म्हणजे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड पद्धतीने आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड पद्धतीने दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही पुस्तकातले सोडू शका या पद्धतीने आणि त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. जर समजलं नसेल तर पुढच्या वेळी विचारा.